इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. अवघा आसमंत विठुरायाच्या नामघोषानं भारून गेला होता. डोळ्यात प्राण आणून पंढरीचे वारकरी रांगेत उभे होते. गेल्या अनेक दिवसांच्या अथक अविश्रांत वारीची सांगता आता अवघ्या काही क्षणांवर आली होती. नामघोषानं चित्तवृत्ती उल्हासित झाल्या होत्या आणि विठू माऊलीच्या दर्शनानं जगण्याला नवं भान मिळणार होतं. समोरच्या मंदिरात पहाटेपासून विधिवत पंचामृती पूजा चालली होती. मांगलिक स्नानानंतर भाळावर चंदनलेपाची विशिष्ट मुद्रा आरेखित झाली होती. वस्त्र प्रावरणांनी देहाला अलंकृत करणं सुरू होतं. तुळशीचे प्रचंड हार गळ्यात घातल्यानंतर गुरुजींनी प्रथेनुसार तर्पण समोर धरला. ज्या मुखमंडळाची शोभा अवर्णनीय वाटायची, ज्या मुखदर्शनानं अनंत जन्माचं सुकृत फळाला आल्याचं सुख मिळायचं, ज्या प्रसन्न वदनाच्या दर्शनाची ओढ भवसागर तरुण जाण्यासाठी पंढरीच्या वारीला यायचं, ती वारी पूर्णत्वाला गेल्याचं समाधान वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागलं होतं. आजूबाजूला महाआरतीचा, त्याच्या नामाचा, टाळ घोषाचा, मृदुंगाचा कल्लोळ आसमंत भेदून जात होता. दर्शन घेणाऱ्यांच्या रांगा अव्याहत सुरू झाल्या होत्या. त्या राजस सुकुमार पंढरीरायाचं आणि वारकऱ्यांचं द्वैत संपून गेलं होतं. माऊलीच्या दर्शनानं याचसाठी केला होता अट्टाहास, अशी वारकऱ्यांची अवस्था होऊन गेली होती. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे, यापेक्षा वेगळं काही नकोच होतं त्यांना. जमलेल्या हजारो लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेच्या लाटा गगनापर्यंत उसळ्या घेऊ लागल्या होत्या. पंढरपूरमध्ये आता काय स्थिती असेल हाच अनुभव आपल्याला सांगत आहेत पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आराध्ये. पंढरपूरची जी वारी, आषाढी वारी आहे, ती प्रमुख वारी म्हणजे 4 वाऱ्यांपैकी असते आणि जवळपास या वारी करता 18 ते 20 लाख भाविक प्रतिवर्षी येतात. ही संख्या वाढत चाललेली आहे. खरं तर याच्यामध्ये तरुणाची संख्या पण खूप वाढते आहे आणि आता जर पंढरपूरची जर आजचा जर विचार आपण केला आणि पंढरपूरमध्ये सर्व संतांच्या पालख्या आहेत आणि लाखो भाविक पुढे येतात. ज्या पालख्या मागे जरी येत असल्या तरी भाविक हे पंढरपूर शहरामध्ये येतात आणि इथे जी दर्शनाची रांग आहे, पदस्पर्श दर्शनाची रांग, ही पहिल्यांदाच यंदा 9 किलोमीटर लांब गेलेली आहे सध्या आणि जवळपास त्या दर्शन रांगेमध्ये 1 लाख ते 1.5 लाख भाविक उभे आहेत. शासनाने खूप व्यवस्था केली इथं, पण ती पण तोडकी पडते लोकांच्या भक्तीसमोर आणि प्रत्येकाला वाटतं की दर्शन मिळावं. खरं तर ते 1 सेकंद 2 सेकंद दर्शन असतं, तर त्याकरता ते आता सध्या सुद्धा 12-12, 15-15 तास रांगेमध्ये उभारतायत. आजचं रेकॉर्ड आहे की जवळपास 18 तासानंतर त्यांना दर्शन मिळतंय. अशी इथली ही परिस्थिती आहे. पण विठुनामाचा गजर असतो, लोकांना विठ्ठलाच्या दर्शन आणि दर्शन विठ्ठल जरी नाही मिळालं तरी चालतं. त्यांना जो माणूस विठ्ठल दर्शन घेऊन येतो त्याच्या पाया पडून सुद्धा ते आनंदी असतात किंवा विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन घेतात. आणि आत्ताची जर तुम्ही पंढरपूरची परिस्थिती पाहिली तर पूर्ण हाऊसफुल आहे पंढरपूर सगळं. म्हणजे 1 लाख 1.5 लाख लोकसंख्येचं हे शहर आहे. मात्र इथं जवळपास आता या घडीला आजही 10 लाखाच्या वर भाविक आहेत आणि सर्व मार्गांवर संतांच्या पालख्या सुद्धा आतमध्ये येत आहेत. त्याच्याबरोबरही भाविक मोठ्या संख्येने इथे सध्या येतात. अशी अवस्था सध्या पंढरपूरची. वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं इतका सीमित अर्थ नाही आणि दिंडी म्हणजे केवळ वारकऱ्यांचा समूह नाही. एका श्वासानं, एका ध्यासानं, एका दिशेनं आणि एकाच उपास्य दैवताच्या ओढीनं अखंड चालत राहणारे पाय म्हणजे वारी. परमार्थ सुख सर्वांनी एकत्र घेण्याचा मार्ग म्हणजे वारी. शरीरा सुख न द्यावा भोग, न द्यावे दुःख, न करावा त्याग, शरीर वोखटेना सांग, तुका म्हणे वेग करा हरिभजनी. ही प्रमुख भूमिका म्हणजे वारी. वारी म्हणजे साक्षात संस्कृती वैभव. समाज मनाच्या अद्वैताचे साक्षात दर्शन म्हणजे वारी. एक आनंद सोहळा म्हणजे वारी. कृतकृत्य होऊन अवघड जगणं हरिमय करणं म्हणजे वारी. उपास दैवताला नियमित भेटण्याची आस म्हणजे वारी. जिथे अहंभाव गळून पडतो, जिथे माऊली या शब्दानं हाकारलं जातं, जिथे लहान मोठ्या वयापेक्षा जे जे भेटे भूत तया मानीचे भगवंत अशी धारणा असते, जिथे मी आणि आम्ही यापेक्षा आपण या आपुलकीच्या शब्दाची पेरणी सदोदित असते, तिथे वारी असते. आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरीला भेटणं, त्यासाठी प्रतिवर्षी 20-25 दिवस ऐहिक आयुष्यातील सुखोपभोगावर पाणी सोडून विठुरायाच्या दर्शनाची विलक्षण आस उराशी बाळगणं हे वारकऱ्यांच्या आयुष्यातील कृतज्ञतेचे क्षण असतात. वारीला जाऊन ते क्षण पुन्हा पुन्हा उपभोगणं हे त्याच्या आयुष्याचं इप्सित असतं. वारी हे वारकऱ्याच्या आयुष्यातील समर्पण असतं. मोक्ष मिळो न मिळो, पण पंढरपुरातील विटेवरी उभा कटेवरी हात ठेवूनी 28 युग आपल्यासाठी थांबलेल्या
वारीला पंढरीच्या राजाचे चरणकमल, परब्रह्माचे मुखकमल पाहून वारकऱ्यांचे आयुष्य धन्य होते. धन्य अजिदिन झाले संतांचे दर्शन, अशी भावोत्कट अवस्था होऊन जाते. हाच अनुभव आपल्याला सांगत आहेत रत्नागिरीतील राहुल कोसुमकर. नमस्कार, मी राहुल विजय कोसुमकर. जन्म माझा रत्नागिरीतलाच आणि 1997 पासून मी फलटण ते पंढरपूर असा पायी प्रवास आमचा म्हणजे वारीचा सुरू झाला. ते 2013 पर्यंत आम्ही करत होतो आणि त्यानंतर 2014 पासून आम्ही कोल्हापूर ते पंढरपूर असा आम्ही पायी वारीचा प्रवास आमचा सुरू केलेला आहे. श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुक्मिणीगड ट्रस्ट कोल्हापूर आणि श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट कोल्हापूर यांच्यातर्फे हे आयोजित केलं जातं. आणि आता सध्या आम्ही श्री क्षेत्र विश्व पंढरी म्हणजे कोल्हापूरची ते श्री क्षेत्र पंढरी असं आमची वारी असते. यावर्षी 16 जुलै ते 23 जुलै असा आमचा प्रवास झाला आणि पूर्ण विश्वनाथ महाराज रुक्मिणीकर दिंडी सोहळा असा आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव आहे. आणि ह्याला अतिशय छान असं नाव सगळेजण उच्चारतात, म्हणजे सुगंधित दिंडी किंवा डॉक्टर्स दिंडी असं सगळेजण म्हणतात. आणि याच्या पाठीमागे कारण असं आहे की आमच्या दिंडीमध्ये जास्तीत जास्त ही तरुण आयुर्वेदिक सेवा देणारे वैद्य आहेत, जी डॉक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये पुरुष डॉक्टर्स आणि स्त्री डॉक्टर असे सगळे तिथे येतात, स्वतः सेवा करतात आणि त्याचबरोबर स्वतः पायी चालतातही. अशी आमची सगळी पूर्ण दिंडी आहे आणि आम्ही पूर्ण चालतो. आणि दिंडी चालण्याच्या सुरुवातीला चालण्यासाठी आरोग्यविषयी किंवा त्याचा आहार विहार कसा असला पाहिजे याच्याबद्दल सगळ्यांना जे साधक जे दिंडीत असणार आहेत त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना सगळ्यांना सांगतो. त्यांना सांगितलं जातं की नामस्मरण कसं करायचंय, दिंडीमध्ये अभंगातील सहभाग तुमचा कसा असला पाहिजे, त्यानंतर आपला पोशाख कसा असला पाहिजे आणि शिस्त कशी असणार, अशी संपूर्णपणे आपण त्या सगळ्यांना साधकच्या मध्ये दिंडीत सहभागी होतात त्या सगळ्यांना आपण अगोदर सांगतो. त्याचबरोबर हे जे आयुर्वेदिक वैद्य आमच्या दिंडीमध्ये आलेले असतात त्यांचं पूर्ण म्हणजे आता आम्ही कोल्हापूरला सुरू केलं की पेठ वडगाव म्हणून गाव आहे, तिथे आमचा मुक्काम होतो. त्यानंतर औदुंबर मध्ये मुक्काम, चिंचणी, करंजे, डिंगेवाडी, दिघंची, महूद आणि पंढरपूर असे आमचे 8 वाऱ्यांचा 8 मुक्काम असतात. आणि प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्र जे कोल्हापूरमध्ये आहे त्यांच्या मार्फत मोफत आयुर्वेदिक शिबिर ही आयोजित केली जातात. आणि त्याच्यात ग्रामस्थ आहेत, त्यांना रुग्णांना मोफत औषधोपचार आणि त्यांचं शिबिर घेतली जातात प्रत्येक दिवशी तिथे. आणि तसंच वारीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा इतर जी ज्यांना थोडंसं काही दुखत असेल तर त्यांचं सुद्धा स्नेहन आणि मसाज वगैरे केलं जातं दररोज रात्री. असा हा वारीचा प्रवास आहे. पण एवढाच होत नाही, तर वारीच्या प्रवासामध्ये हा जो मार्ग आहे आमचा हा दुष्काळी भागातनं जाणार आहे. त्यामुळे मग या ट्रस्टतर्फे आम्ही विविध ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे, दरवर्षी करतो. तसंच व्यसनमुक्ती शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी विश्वसंस्कार आणि व्यक्तिमत्व विकास अशी व्याख्यानमाला आम्ही चालू केलेली आहे. आणि जी शाळा आहेत त्या शाळांच्या ज्या काही संस्थांना जी आर्थिक गरज असेल किंवा इतर आवश्यक वस्तूंची गरज असेल तर ते सुद्धा आम्ही भेट देऊन आम्ही आमची सामाजिक बांधिलकी जी आहे ती आम्ही जपली जाते. या दिंडीमध्ये बहुतेक सर्व तरुण आणि सुशिक्षित साधक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. म्हणून आमचं एक ब्रीद वाक्य असं आहे की साधना, स्वच्छता आणि सुगंध असं हे आमचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्याचा वैयक्तिक जर का मला विचारलं तर माझा अनुभव काय आहे, तर इतकी वर्ष जरी आम्ही करत असलो तरी सुद्धा पुढची वारी कधी येते याची आम्ही वाट बघत असतो. कारण ही वारी ही पंढरपूर गाठण्याचा नुसता प्रवास नाहीये, तर स्वतःला विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचं आहे. स्वतःला म्हणजे माझ्यातला मीला ह्याचा हा प्रवास आहे. आणि ह्या भक्ती मार्गाचा जो महामार्ग आहे हेच शिकवतं ह्या भक्ती मार्गाच्या महामार्गावर चालायला की ते प्रत्येक पावलामध्ये आपल्याला आनंद, समाधान, विठ्ठल नामाचा अखंड गजर असा दडलेला असतो. त्याचा अनुभव आम्हाला प्रत्येक वर्षी आम्हाला मिळतो. आणि हा प्रत्येक मिळालेला जो अनुभव असतो तो आम्ही साठवून ठेवतो. त्याचा प्रत्येक दिवसानंतर म्हणजे वारीनंतर सुद्धा जे प्रत्येक दिवस येतो ते काम करत असताना किंवा आपला इथला जो जे काही आमचं दिनचर्या असते त्याच्यामध्ये ह्या अनुभवाचा आम्हाला वापर करता येतो. म्हणजे आपल्याला खऱ्या असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या आपल्याला खऱ्या गरजा आपल्याला लक्षात येतात. आणि जे जे काही उपलब्ध असेल त्याच्यामध्ये समाधानी वृत्ती आपली राहते. आणि हाच खरा आनंद आहे ते आम्हाला समजतंय त्या वारीमुळे. आणि पुढील वारीपर्यंत आम्ही हा आनंद जपतो. वारीची परंपरा नेमकी कधी सुरू झाली याबद्दल अनेक मतमतांतर आहेत. पण तरीही उपलब्ध माहितीनुसार 800 वर्षांपूर्वी वारी सुरू झाली असावी. आणि आज तागायत अव्याहतपणे वारीची परंपरा सुरू आहे. खरं म्हणजे ती एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ज्या परंपरेला श्रद्धेचं बळ प्राप्त झालंय. भागवत धर्माची म्हणजेच वैष्णव धर्माची किंवा वारकरी संप्रदायाची सुरुवात झाल्यापासून समाजाला जगण्यासाठी नवं परिमाण लाभलं. नामजप, नवविधा भक्ती, सर्व समावेशकता
नैतिक आचरण, ग्रंथ पठण अशा सोप्या पद्धतीनं परमेश्वर प्राप्ती होऊ शकते, हा दृढ विश्वास या धर्मानं दिला. संतांच्या मांदियाळीनं अभंग, भारुड, गवळण अशा अनेकविध प्रकारच्या रचना निर्माण केल्या. कीर्तन, पुराण, प्रवचन अशा स्वरूपाच्या मार्गानं त्या रचना सर्व समाजापर्यंत पोहोचल्या. एका अर्थानं समाजाला नवी दृष्टी देण्याचं आणि जीवन जगण्याचं तत्व या रचनांच्या गायनातून सर्वत्र पोहोचलं. वारीच्या अविरत परंपरेत सुद्धा अभंग आणि इतर लोकगीतं परमेश्वराचं गुणगान करीत असताना समाज प्रबोधनाचं अतुलनीय कार्य चालूच असतं. आज सुद्धा वारी अबोलपणे चालत नाही. मुखानं अभंग गायन किंवा नामजप चालूच असतो. त्याचा चांगला परिणाम वारकऱ्यांच्या आणि समाजाच्या दैनंदिन जीवनावर होत असतो. संत ज्ञानेश्वरांनी जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीचा सकारात्मक, आशावादी संस्कार मांडला. मनुष्य जन्माची महती आणि तो वारंवार हवा असण्याची आस हे वारकऱ्यांचं स्वप्न त्यांनी शब्दबद्ध केलं. आवडी न पुरे, सेविता न सरे, पडियली दुरे सवे गाठी, न पुरे हा जन्म, हे सुख सेविता, पुढतीही आता हेची मागो. वारीतील प्रत्येकाला याची जाणीव असते आणि संतांनी त्याला पूरक अशी भूमिका मांडली. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने गुढी, असं माऊली म्हणतात. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची, अशा शब्दात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व्यक्त होतात. संत नामदेव महाराजांनी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलंय. तर आषाढी पर्वकाळ एकादशी दिन हरी जागरण देवाप्रिय, असं संत एकनाथ महाराज सांगतात आणि त्या दिवशी वारीत काय करावं हेही सुचवतात. संतांच्या या अभंगवाणीचा वारकऱ्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला आहे. पंढरपूरचा विठ्ठल हा जसा महासमन्वयक आहे, तसा तो महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सर्वदूर पसरलेल्या भक्तांचे आराध्य दैवत आहे. या वारी काळात ऊर्जेची एक विलक्षण अनुभूती जाणवते. याच वारीत काही ठिकाणी अश्वाचं रिंगण होतं. त्या पाठून भक्तगण धावत असतात आणि तिथली धूळ मस्तकी लावत असतात. तर धावा हा एक प्रकार या वारीत होत असतो. प्रापंचिक रिंगण सुटावं आणि त्यासाठी विठूचा धावा करावा अशी योजना असावी त्या पाठी. रत्नागिरीतील सायकलिस्ट क्लबच्या 29 सदस्यांसमवेत सायकलने पंढरपूरला गेलेल्या मृणालिनी वाडकर यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांनी सायकलने तिथे रिंगण घातलं. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, 10, 11, 12ला वारीचं नियोजन होतं. रत्नागिरीपासून पंढरपूर पर्यंत वारीसाठी जायचं होतं. लोक जातात, पायी जातात, वेगवेगळ्या संकटांवर मात करत जातात. आम्हाला सायकलवरनं वारी पूर्ण करायची होती. त्यासाठी 10 तारखेला सकाळी 4:30 वाजता पहाटे विठ्ठल मंदिरापासून तिथे नमस्कार करून विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन, रत्नागिरी प्रति पंढरपूर मानलं जातं, तर इथल्या विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन वारीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 170 किलोमीटरचं टार्गेट होतं. उमरजला आमची राहण्याची व्यवस्था होती. त्याप्रमाणे पूर्ण आंबाघाट चढून सायकलने सर्वजण उमरज पर्यंत पोहोचले. सुरुवातीला तर जायचं की नाही, एवढं मोठं डिस्टन्स आहे, सायकलवरनं पार करायचं म्हणून माझी खूप द्विधा मनस्थिती होती. ऑलमोस्ट आता जायचं नाही असं फायनल झालेलं असताना सुद्धा आमचे जे आयोजक आहेत विशाल भोसले, त्यांनी आश्वस्त केलं होतं की तुम्ही फक्त मनामध्ये इच्छा ठेवा, विठ्ठल सगळं व्यवस्थित पार करून नेतो. त्याप्रमाणे खरंच अनुभव आला. जायचं नाही म्हणता म्हणता आदल्या दिवशी मी बॅग नेऊन ठेवली. दुसऱ्या दिवशी वारीला सुरुवात झाली. आंबाघाट पार करणं खूपच आव्हानात्मक होतं. तरीही जवळपास सर्व सायकलिस्टने तो सायकलवरूनच पार करण्याचा अट्टहास होता. ज्यांना शक्य नव्हतं त्यांच्यासाठी बॅकअप व्हेकल होतं, पण तरी सुद्धा जास्तीत जास्त सायकलवरून प्रवास करण्याचा प्रत्येकाचा हट्ट होता. त्याप्रमाणे दुपारी मलकापूरमध्ये व्यवस्थित सर्वजण आंबाघाट पार करून पोहोचले आणि तिथून पुढे मग एकदा आंबाघाट चढल्यानंतर मात्र रस्ता खूप छान होता, सपाट होता. त्यामुळे पटापट उमरज पर्यंत गेले. उमरज येथे तिथल्या भोसलेवाडीमध्ये आमच्या स्वागताची जय्यत तयारी होती. तिथले वारकरी संप्रदायाची जी शाळा आहे तिथल्या मुलांनी आणि ग्रामस्थांनी खूप चांगली व्यवस्था केलेली होती. आमचं वाजत गाजत स्वागत झालं. मंदिरामध्ये गाण्याचा कार्यक्रम होता, भजनाचा कार्यक्रम होता, महाप्रसाद होता आणि तिथेच आमची राहण्याची भोसलेवाडी उमरजमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. आणि दुसऱ्या दिवशी उमरज पासून पंढरपूर पर्यंत प्रवास होता. आदल्या दिवशीचा हा स्वागताचा उत्साह आणि आंबाघाट चढून आल्यानंतरचा एक वेगळा अनुभव होता सगळ्यांना. त्यामुळे सगळेजण उत्साहात होते. पहाटे 5:30-6 वाजता उमरजवरून निघालो. ते संध्याकाळी पंढरपूरला 5 वाजता पहिले सायकलिस्ट पोहोचले. त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे 12 तारखेला रविवारी तिथे नगर प्रदक्षिणेचा कार्यक्रम झाला. साधारण 2 ते 3 किलोमीटर नगर प्रदक्षिणा असते.
तिथे सायकल वारीसाठी जमलेले जवळपास 4,000 सायकलिस्ट होते. सगळ्यांनी मिळून नगर प्रदक्षिणा कंप्लीट केली. त्यानंतर तिथल्या एका मैदानामध्ये रिंगण आयोजन केलं होतं. त्याप्रमाणे रिंगण झाले. जवळपास 9 रिंगण तयार झाले होते. त्या प्रत्येकाने स्वतःचे विठू नामाच्या गजरात तल्लीन होत छान रिंगण पार केली. सगळी रिंगण कंप्लीट झाल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं. पहिल्यांदाच वारीचा अनुभव मिळाला आणि तेही अशा वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे ते एक समाधान वेगळं होतं. पहिल्या वर्षी एकटेच गेले होते आयोजक आमचे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 10 जण गेले होते. गेल्या वर्षी म्हणजे त्याच्यात एक महिला होती आरती दामले म्हणून. बाकी 9 जण जे आमचे सायकलिस्ट दादा होते सगळे. आणि आज तिसऱ्या वर्षी त्यांचा एकंदर सगळा अनुभव बघता 30 जणांनी नावं दिली आणि सर्वच्या सर्व वारीला आले. त्यामुळे ती जी ग्रुप एनर्जी असते, टीम स्पिरिट असतं, त्याने प्रवास अजून छान झाला. गेल्या वेळी जवळपास 2,000 ते 2,500 सायकलिस्ट होते. या वर्षी ती संख्या 4,000 क्रॉस झाली. त्यामुळे तिथल्या आयोजकांनी खूप समाधानाने सांगितलं की जवळपास सायकलिस्ट दुप्पट झाले. पहिल्यांदाच वारीला गेलेले. त्यामुळे वारीला जातानाच खूप एक्साइटमेंट होती. नाही म्हणता ते जे 2 शब्द होते ते खरंच विठुराया आपल्यापर्यंत पोहोचवतो की तुम्ही इच्छा मनात ठेवा, जे काय आहे ते मी पार करून नेईन. त्याप्रमाणे खरंच माझी वारी खूप छान पद्धतीने पार करून नेली. अगदी सांभाळून सावकाशीने तिथपर्यंत पोहोचताना अनुभव आलाय मला. तिथे गेल्यानंतर मात्र विठुरायाच्या चरणी डोकं ठेवताना खूप भरून आल्यासारखं होतं, कारण हा अनुभवच पहिल्यांदा होता आणि खूप छान अनुभव होता. मस्तकी तुळशीचं वृंदावन, टाळ, मृदुंगाचे लयकारित वादन, आसमंतात पसरत जाणारा विठूचा हरिनामाचा गजर, अंती चंद्रभागेत स्नान आणि मग लेकुरवाळ्या विठू माऊलीचं दर्शन, ही परंपरा शतकानुशतकं चालू आहे. आणि जोपर्यंत विठ्ठल वारकऱ्यांच्या मनोमंदिरी वास करून आहे तोपर्यंत ती चालूच राहणार आहे. वारी ही सांस्कृतिक धार्मिक परंपरा आक्रमकांच्या काळ रात्रीतून संतांनी वारकऱ्यांनी वाचवलेली संपर्क यात्राच आहे. ज्या काळात दळणवळणाची संपर्काची कोणतीही सुविधा नव्हती त्या काळात मराठी महिने, ऋतू, आकाशदर्शन याच्या माध्यमातून अचूकता साधून वारी अविरत सुरू राहिली. जनजागरण होत राहिलं. सांस्कृतिक धागे अधिक घट्ट झाले. सांस्कृतिक मुळे खोलवर रुजत गेली. वृत्ती, प्रवृत्ती, निवृत्तीला अधिक चांगला अर्थ प्राप्त झाला. समन्वयानं, संवादानं, साहचर्यानं वैचारिक अभिसरण होत राहिलं. वेशापेक्षा देशाला, माणसांपेक्षा माणुसकीला, बाह्योपचारापेक्षा आंतरिक तळमळीला, नादापेक्षा शब्दांच्या अर्थाला एक वेगळं वलय प्राप्त झालं ते वारीमुळे. आज प्रगतीमुळे वारीतील साधनांची, भौतिक सुविधांची, संपर्क साधनांची वाढ झालीय. तरीही पंढरीच्या भेटीची आस तीच आहे जी शेकडो वर्षांपूर्वी होती. ही विस्मयकारक परंपरा देशोदेशीच्या नागरिकांच्या मनातील कुतूहल जागे करते आणि मग देशोदेशीच्या सीमा उल्लंघून अनेक जण यात सामील होत आहेत. नृत्य, भजन, प्रवचन, कीर्तन अशा नवविधा भक्तीत रमत आहेत. त्यामुळे विठुराया सर्वसमावेशक झालाय. पंढरपूरला दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भरणाऱ्या यात्रांविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आराध्य म्हणाले, खरं तर ही आमची ऊर्जा आहे. जेव्हा हा वारकरी पंढरपूरला येतो, हे 18-20 लाख किंवा दररोज पंढरपूरची जर आपण विचार केला 50 ते 60 हजार भाविक अन्य दिवशी सुद्धा येत असतात. ही आमची ऊर्जा आहे. इथे येणारा भाविक हाच खरं तर पंढरपूरकरांचं उपजीविकेचं पण साधन आहे आणि ते एक ऊर्जा पण आहे. कारण विठ्ठल भक्तीचं एवढं मोठं म्हणजे कुठलंही उदाहरण जगाच्या पाठीवर कुठं नाही की एका वेळी 20-20 लाख लोकांनी येऊन हरिनामाचा गजर करावा. ह्या शहराचं पावित्र्य हे सगळं विठ्ठल, म्हणजे जसं तुकाराम महाराज म्हणायचे, बाबा क्षेत्र विठ्ठल, नाम विठ्ठल, सगळं आमचं विठ्ठल आहे. आणि आज ह्या विठ्ठलाच्या इथंच सगळे लोक जमतात. त्यामुळे पंढरपूरकरांकरता पर्वणी असते. हा आणि मुळात अर्थकारणाचा सुद्धा पंढरपूरच्या हा कणा आहे. सोलापूर जिल्ह्याचा अर्थकारणाचा पण इथल्या यात्रा प्रत्येक एकादशी आणि आषाढी हा अर्थकारणाचा कणा आहे. इथली लोक ह्याच्यावरच आपली उपजीविका करतात, ह्या यात्रांवरच. त्याच्यामुळे पंढरपूर करता ही भक्तिरस पण असतो, अर्थकारणही असतं आणि ही ऊर्जाही असते आमच्यासाठी. ही आषाढी वारी किंवा कार्तिकी वारी ह्या ज्या वाऱ्या, मोठ्या वाऱ्या ह्या ज्या भरतायत, या वाऱ्यांकरता म्हणून अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात शासन सुद्धा मदत करताय आणि स्वयंसेवी संस्था सुद्धा मदत करतात. त्यामुळे पंढरपूरची यात्रा आणि आता नव्यानच तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, पंढरपूर कॅरिडॉर तयार होतोय आणि ह्या कॅरिडॉरच्या माध्यमातून पुढच्या वेळीपासून मंदिर परिसरात जो आहे ते प्रशस्त असं वातावरण निर्माण करतात, ज्यामुळे पुढची वारी ही आणखी विहंगम असणारे, विलोभनीय असते. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ही भावना सर्वांचीच झाली आहे. रंजल्या गांजल्यांचा विठ्ठल सगुण साकार रूपात विटेवरी उभा, कटेवरी हात स्वरूपात सर्वांवर मायेची कृपेची पखरण करीत उभा आहे. 28 युग लोटली तरीही विठू भक्तांच्या हाकेसाठी उभा आहे. हे सगळं अनुभवण्यासाठी एकदा तरी वारी आणि एक तरी ओवी अनुभवावी. याचं लेखन केलं आहे डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनघा मगदूम यांचं, तर सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
धनुष्य